नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 2023च्या सेलिब्रिटी ब्रँड रँकिंगमध्ये कोणाला प्रथम क्रमांक मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विराट कोहली। क्रॉलद्वारे प्रकाशित 2023 साठी सेलिब्रिटी ब्रँड रँकिंगमध्ये विराट कोहली हा सर्वाधिक ब्रँड मूल्य असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे। तर बघा त्याचे मूल्य किती आहे, तर 228 दशलक्ष डॉलर एवढे। त्यानंतर रणवीर सिंगने 203.1 दशलक्ष डॉलर सोबत दुसरे स्थान मिळवलेले आहे। शाहरुख खानने तिसरे स्थान मिळवलेले आहे। तर यामध्ये अक्षय कुमार चौथ्या स्थानावरती आणि आलिया भट्ट ही 5व्या स्थानावरती राहिलेली आहे। दीपिका पदुकोण, MS धोनी, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आणि सलमान खान हे रँकिंगमधील टॉप 10 मोस्ट व्हॅल्युएटेड सेलिब्रिटीजमध्ये आहेत। तर बघा सेलिब्रिटी ब्रँड रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे क्रिकेटर विराट कोहली। नेक्स्ट आहे जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 63वा। जून 2024 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2024 जाहीर केला आहे। यानुसार 120 देशांमध्ये भारत 63व्या क्रमांकावर राहिला आहे। गेल्या वर्षी भारत 67व्या क्रमांकावर होता। स्वीडन या निर्देशांकात अव्वल स्थानी राहिलेला आहे। तर बघा जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 मध्ये प्रथम क्रमांकावरती आहे स्वीडन। तर ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जा भविष्य तयार करण्यासाठी जगभरातील निवडक देशांच्या प्रगती आणि तयारीचा मागोवा घेतो। तर जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 मधील पहिले 5 देश कोणते आहेत बघा? पहिल्या क्रमांकावरती आहे स्वीडन, दुसरा आहे डेन्मार्क, तिसरा आहे फिनलँड, चौथ्या क्रमांकावरती आहे स्वित्झर्लंड आणि 5व्या क्रमांकावरती आहे फ्रान्स। आणि या जागतिक निर्देशांकामध्ये आपला भारत देश हा 63व्या क्रमांकावरती आहे। नेक्स्ट आहे नाटोचे नवे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे मार्क रुटे। जून 2024 मध्ये मार्क रुटे यांची नाटोचे नवे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते जेन्स स्टोल्टनबर्ग यांची जागा घेतील। रुटे हे 14 वर्षांपासून नेदरलँडचे पंतप्रधान आहेत। त्यांचा कार्यकाळ हा 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे। नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोची स्थापना 1949 मध्ये झाली। याचे मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी आहे। तर बघा नाटोचे नवीन सरचिटणीस म्हणून नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान बाजार बनलेला आहे? तर याचे उत्तर आहे भारत। एव्हिएशन एनालिसिस फर्म OAG च्या आकडेवारीनुसार भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत एअरलाइन बाजार बनला आहे। 1.55 कोटी प्रवासी क्षमतेसह भारताने ब्राझीलला मागे टाकले आहे। देशांतर्गत विमान कंपन्यांच्या बाबतीत अमेरिका पहिल्या तर चीन दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे। बघा देशांतर्गत विमान कंपन्यांच्या बाबतीत अमेरिका पहिला, चीन दुसरा, भारत तिसरा आणि ब्राझील चौथ्या क्रमांकावरती आहे। नेक्स्ट आहे अ फ्लाय ऑन द RBI वॉल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे उत्तर आहे अल्पना किल्लावाला। अ फ्लाय ऑन द RBI वॉल या पुस्तकाच्या लेखिका अल्पना किल्लावाला या आहेत। जेव्हा अल्पना किल्लावाल भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये सामील झाल्या तेव्हा बँकेचा संपर्क विभाग नुकताच आकार घेऊ लागला होता। 2 दशकाहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत अल्पना यांनी केवळ साक्षीदारच नाही तर RBIच्या संवाद धोरणांच्या उत्क्रांतीमध्ये सक्रिय योगदान दिलेले आहे। त्यांचे पुस्तक अ फ्लाय ऑन द RBI वॉल अन इनसाइडर्स व्ह्यू ऑफ द सेंट्रल बँक हे त्यांच्या प्रवासाची आणि 25 वर्षातील संस्थेच्या परिवर्तनाची एक अंतर्दृष्टी झलक देते। नेक्स्ट आहे अलीकडेच सुरमा पादी कोणत्या राज्याच्या दुसऱ्या महिला विधानसभा अध्यक्ष बनल्या आहेत? तर याचे उत्तर आहे ओडिसा। जून 2024 मध्ये सुरमा पादी यांनी ओडिसा विधानसभेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे। प्रमिला मलिक यांच्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत। त्या नयागड जिल्ह्यातील रानपूरमधून 2 वेळा निवडून आल्या आहेत। ओडिसामध्ये 147 पैकी 78 जागा जिंकून भाजपने सरकार स्थापन केले आहे। तर मोहन चरण माझी हे ओडिसाचे मुख्यमंत्री झालेले आहेत। नेक्स्ट आहे भारतातील पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती कोणत्या राज्यात होणार आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान. भारतीय हवाई दल ऑगस्टमध्ये राजस्थानमधील जोधपूर येथे तरंग शक्ती 2024 हा पहिला बहुराष्ट्रीय सराव आयोजित करणार आहे. पहिला सराव ऑगस्टच्या पहिल्या 2 आठवड्यात दक्षिण भारतात, तर दुसरा ऑगस्टच्या शेवटी ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पश्चिम भागात होणार आहे. या बहुराष्ट्रीय हवाई सरावात 10 देशांचे सैन्य सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यात काही देश निरीक्षक म्हणून सामील होतील. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्पेन, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या सरावासाठी आपले सैन्य पाठवणार आहेत. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाचा क्रिकेटपटू ट्रेंट बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे न्यूझीलंड. जून 2024 मध्ये न्यूझीलंडचा डावखोरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने T20 ICC 2024 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पापुआ न्यू गिनी विरुद्ध न्यूझीलंडच्या गट C च्या अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हा सामना तारिबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला. त्याने 78 टेस्ट मध्ये 317 विकेट घेतलेले आहेत. तसेच त्याने 4 T20 विश्वचषक खेळलेले आहेत. त्याने 114 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 211 विकेट्स घेतलेले आहेत. नेक्स्ट आहे, कोणत्या देशाने हिजाब आणि इस्लामिक पेहरावावर बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ताजिकिस्तान. 19 जून 2024 रोजी ताजिकिस्तानच्या संसदेने हिजाब आणि इतर इस्लामिक कपड्यांवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे. हे विधेयक मंजूर करण्याचे कारण ते अतिरेकाशी संबंधित मानले जातात. कायद्याने मोठ्या इस्लामिक सुट्ट्यांमध्ये मुलांच्या उत्सवांवर देखील बंदी घातली आहे. ताजिकिस्तानची लोकसंख्या ही 98% मुस्लिम आहे, ज्यात सुमारे 95% सुन्नी आणि 3% हे शिया आहेत, काही सुफी आहेत. नेक्स्ट आहे, कोपा अमेरिका कपची 48वी आवृत्ती सुरू झाली आहे, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे फुटबॉल. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची 48वी आवृत्ती 21 जून 2024 रोजी युनायटेड स्टेट्समध्ये सुरू होणार आहे. अमेरिका 21 जून ते 15 जुलै 2024 या कालावधीत देशातील 14 शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. कोपा अमेरिका ही खंडस्तरीय पुरुष फुटबॉल स्पर्धा आहे. अमेरिकन खंडातील देश सहभागी होणार आहेत. पहिली कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धा 1916 मध्ये आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट आहे, भारतातील कोणत्या ठिकाणी लष्कराच्या संशोधन आणि संदर्भ रुग्णालयाद्वारे पहिली अत्याधुनिक स्किन बँक सुविधा सुरू करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. ग्राफ्सचे वितरण, प्रक्रिया, स्टोरेज आणि एकत्रीकरण या सर्व गोष्टी नवीन स्किन बँकेतून 2024 मध्ये नवी दिल्लीतील लष्कराच्या संशोधन आणि संदर्भ रुग्णालयाद्वारे भारतातील पहिली अत्याधुनिक स्किन बँक सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा सशस्त्र दल वैद्यकीय सेवांमध्ये स्थापन करण्यात येणारी पहिलीच आहे. लष्करी सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांना जळलेल्या गंभीर दुखापती आणि त्वचेशी संबंधित इतर आजारांवर उपचार करण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन करणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे. ही सुविधा गंभीर दुखापतीने प्रभावित झालेल्या व्यक्तींना मदत करण्याची क्षमता सुधारेल. तर बघा, ग्राफ्सचे वितरण, प्रक्रिया, स्टोरेज आणि एकत्रीकरण या सर्व गोष्टी नवीन स्किन बँकेतून केंद्रीकृत केल्या जाणार आहेत. नेक्स्ट आहे, कोणत्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना 2 दिवसांसाठी भारतात आले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे बांगलादेश. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 21 जून रोजी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी परस्पर चर्चेव्यतिरिक्त त्यांनी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू आणि उपाध्यक्ष जगदीप धनकर यांचीही भेट घेतली. भारतात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय राज्य भेट आहे. नेक्स्ट आहे, उद्योन्मुख कौशल्यांसह भारताच्या कृषी क्षेत्राला ऊर्जा देण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. जून 2024 मध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ऑस्ट्रेलियन सरकारच्या सहकार्याने ऑस्ट्रेलिया भारत क्रिटिकल ॲग्रिकल्चरल स्किल्स पायलट प्रोजेक्टमधून शिकण्यावर चर्चा करण्यासाठी सर्वसमावेशक आणि उत्पादक गोलमेज आयोजित केली होती. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि तेलंगणा या 4 राज्यांमध्ये 6 पथदर्शी प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. नेक्स्ट आहे, T20 विश्वचषकात हॅट्रिक घेणारा 7वा गोलंदाज कोण ठरला आहे? तर पॅट कमिन्स हा ठरलेला आहे. T20 विश्वचषकात हॅट्रिक घेणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स हा 7वा गोलंदाज ठरला आहे. हा पराक्रम करणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. त्याच्या आधी ब्रेट लीने 2007च्या विश्वचषकात बांगलादेश विरुद्ध हॅट्रिक घेतली होती.
नेक्स्ट आहे अलीकडेच लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। हे विमानतळ कोठे आहे? तर वाराणसी या ठिकाणी आहे हे विमानतळ। जून 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रस्तावाला 2870 कोटी रुपयांच्या खर्चासह मंजुरी दिली आहे। त्यात नवीन टर्मिनल बिल्डिंग, एप्रॉन विस्तार, धावपट्टी विस्तार, समांतर टॅक्सी ट्रॅक आणि संबंधित कामांचा समावेश आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।